मित्रांनो, गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सोबतच आंब्यांचा सीझन आलेला आहे आणि आज मस्त थंड थंड आमरस पिण्याचं मन केलं म्हणून मार्केटला गेलो, मस्त आंबे घेऊन आलो आणि घरीच आमरस बनवला आणि ते पण पुऱ्यांसोबत. मस्त पुऱ्या तळल्या आणि आमरससोबत मस्त आनंद घेतला. तुम्हाला पण जर आमरस बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडी न स्किप करता जर पूर्ण बघितली तर नक्की तुम्हाला रेसिपी आवडेल पण आणि पूर्ण समजेल पण. तर चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे आणि मस्तपैकी आमरस बनवूया. तर मी इकडे मस्त मोठ्या साईजचे 3 आंबे घेऊन आलेलो आहे मार्केटमधून आणि छानपैकी आता आपण याचा आमरस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला मस्तपैकी याला आपण पाण्यात भिजवणार आहोत, कारण आंब्याची जी गरमी असते ती चांगली पाण्यामध्ये भिजवल्यानंतर निघून जाते आणि चांगले नरम होतात. नरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं रस असतो आणि बाठा असतो तो आपल्याला छानपैकी काढायला जमतो. तर आपण याच्यात पहिला पाणी टाकून घेऊया 2 ग्लास आणि छानपैकी त्याला नरम होण्यासाठी ठेवून देऊया. 7 ते 8 मिनटं चांगलं पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे त्याच्याने आंब्यातली गरमी पण निघून जाईल आणि छान नरम पण होऊन जातील. तर आंबे धुवून झालेले आहेत आणि छान नरम झालेले आहेत. आता आपण बाहेर काढूया आणि आंब्यांना आहे ना थोडंसं बोटांना प्रेशर लावून त्याला आपल्याला छान दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामधलं जो रस आहे ना तो एकदम असा सैल झाला पाहिजे. बघा असा आंबा आहे ना छानपैकी असं बोटांनी दाबून घ्या, म्हणजे आतलं सगळं रस वगैरे पूर्ण सैल झाला पाहिजे. चांगलं प्रेशर देऊन छानपैकी याला असं सैल करून घ्या. असे सर्व आंबे तुम्हाला असे करून घ्यायचे आहेत सैल, आणि त्याच्यानंतर मग आपण आंब्यांच्या वरती जिकडे तो त्याचा डेसा असतो ना तिकडे आपण कट करणार आहोत आणि मग तिकडनं आपल्याला बाठा काढायचा आहे. ते बघा असं कटिंग करून चांगलं तिन्ही साईडने पहिला कट करून घ्या. तर कटिंग केल्यानंतर हे बघा फक्त तुम्हाला असं प्रेस करायचं आहे आणि त्याच्यामधलं बाठा आणि बाठ्यासोबत जी क्रीम आहे आंब्याची ती पूर्णपणे मस्तपैकी आपल्या वाडग्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, असेच 3 आंबे आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे मी तुम्हाला सांगतो पुढे. पहिलं असं सगळं साफ करून चांगला आंबा पूर्ण एकदम साफ करा मधून, त्याच्यातली जेवढी पण क्रीम आहे ती सगळी काढून घ्या आंब्याची. तर 3 आंबे आपण काढून घेतलेले आहेत इकडे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो बाठ्याला जो मस्तपैकी असं मांस लागलेलं आहे सगळं आंब्याचं, त्या बाठ्याकडनं आपण काढून घेणार आहोत. असा बाठा उचलायचा आहे, दोन्ही हातांनी चांगलं साफ करून घ्या. पूर्ण बाठ्यातलं पूर्ण मांस काढल्यानंतर बाठा साईडला आपल्याला ठेवून द्यायचा आहे. हे बघा जेवढं निघतं तेवढं चांगलं असं प्रेशर देऊन बोटाने काढून घ्या. तर हे बघा पूर्ण बाठा एकदम आपण पूर्ण क्लीन केलेला आहे. असे तुम्हाला 3 बाटी साफ करायचे आहेत. आता हे बाकीचे बाटे पण मी साफ करून घेतो पूर्ण. तर फायनली साफ करून झालेला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये चांगला आपल्याला आमरस बनवायचा आहे. तर आपण मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आता आपण जो हा रस काढला होता आंब्यातनं तो आपण याच्यामध्ये टाकूया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय काय मिक्स करायचं मी नीट सांगतो, ते नीट बघून घ्या. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे. इकडे 1 ग्लास दूध आहे पण मी 1 ग्लास नाही टाकणार आहे. इकडे मी अर्धा ग्लास दूध टाकणार आहे, म्हणजे तुम्ही अर्धा कप दूध घेऊ शकता तिकडे. ते बघा इकडे दूध मी कमी प्रमाणात टाकतो आहे, जास्त नाही टाकत आहे. दुधाने काय होते, जे आपण आमरस बनवू ना ते छान जाड होते. तर आपण इकडे दूध टाकलेलं आहे आणि 1 वाटी मी साखर टाकणार आहे. 1 वाटी साखरने खूप गोड होईल, त्याच्यामुळे तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर साखर कमी टाका. आणि आता याला चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आपण. आपला आमरस तर रेडी झालेला आहे. आता आपल्याला पुऱ्या रेडी करायच्या आहेत. पण मित्रांनो, आमरस झाल्या त्याला खाऊ नका, नाही तर मजा नाही येणार. त्याला चांगलं काढा एका मस्त बाउलमध्ये आणि फ्रीजमध्ये कमीत कमी 20 ते 25 मिनटं मस्त थंड करत ठेवा.
त्यानंतरच त्याला खाण्याची जी मजा असते ना ती गरम खाण्यात मजा नाही येत. तर आपण आता काढून हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुऱ्या तळायला घेऊया. हे बघा मस्त छान एकदम. मित्रांनो, जसं तुम्ही बाहेर खातात पैसे देऊन, त्याच पैशामध्ये घरी तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत खाऊ शकतात. तर आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल छानपैकी कढलेलं आहे. तर आपण पुऱ्या टाकलेल्या आहेत तेलात आणि आता छानपैकी पुरीला आहे ना असं फिरवत राहा. त्याने काय होईल, पुरी छान अशी फुगेल आणि फुगलेल्या पुऱ्या खाण्यासाठी खूप मजा येते मित्रांनो. तर आपण असं हळूहळू सगळ्या पुऱ्या आपण रेडी करून घेऊया. तोपर्यंत आमरस छान थंड होईल आणि पुरी आणि थंड आमरस खाण्याची जी मजा आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला पुढे दाखवेनच. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर पुऱ्या छान रेडी झालेल्या आहेत. आपण ह्या काढूया आणि पुन्हा याच्यामध्ये अजून थोड्याशा पुऱ्या अजून आपण फ्राय करूया. तोपर्यंत आमरससुद्धा, मला माहीत आहे तुम्हाला आमरस कसं झालं हे बघण्याची खूप उत्सुकता आहे आणि मलाही खाण्याची खूप उत्सुकता आहे. तर आपण थोडं थांबूया मित्रांनो. तोपर्यंत अजून थोड्याशा पुऱ्या बनवून घेऊया आणि मग काही वेळात आपण आमरसकडे जाऊया आणि दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, आपल्या पुऱ्या पण फायनली इकडे रेडी झालेल्या आहेत आणि हे बघा छानपैकी कशा पुऱ्या पण एकदम मस्त गोल गोल आणि एकदम मस्त फुगलेल्या आता आपण खाणार आहोत. तर चला आपण आमरस घेऊया. आता इकडे छानपैकी मस्त आमरससुद्धा थंड झालेला आहे आणि आता आमरस घेऊया आपण आणि सोबत एक बाईट घेऊया आणि बघूया नक्की कशी टेस्ट झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही जा पटापट बनवा आणि खाऊन बघा. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो आता कशी टेस्ट झालेली आहे याची. तर मस्तपैकी असं आमरसमध्ये बुडवून मस्त खूप छान टेस्ट मिळतं, खूप छान आणि परफेक्ट गोड झालेला आहे. जास्तही गोड नाही आणि कमी गोड नाही. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.